जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती निचंद्र आचार्य की जय। जय परम पूज्य चात्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। जय परम पूज्य प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणी महाराज की जय। जय परम पूज्य आचार्य प्रवेशार सिंदर सागर जी महाराज की जय। जय परम पूज्य मोदीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य श्रेयस सागर जी महाराज की जय। क्लेशा मार्गाचा आवाज येतो गती मार्गाने अधिकार चालू होता म्हणजे गती मार्गाने या देशामधला गती अधिकार कुठल्या लेशेनं मरण पावलेला जो कुठल्या गतीमध्ये जातो त्याने समजाचा आवाज करतो कमी तर स्वर्गामध्ये कुठल्या देशामध्ये मरण पावलेला जीव कुठल्या स्वर्गात जातो काय पाहिलं होतं सगळ्यात उत्कृष्ट शुक्ल रेषेने मरण पावलेला जीव कुठल्या स्वर्गात जातो सर्वात सिद्धी कुठे इंद्र विमानच घ्यायचं सर्वात सिद्धी आणि शुक्ल रेषेच्या जगन्यवंशीने मरण पावलेला जीव शतार आणि सहस्र स्वर्गाच्या अंतिम पटलामध्ये तिथं त्याच्या इंद्रकामध्ये उत्पन्न आणि पद्मलेशेच्या उत्कृष्ट अंशाने मरण पावलेला पेलतान 11-12 ते शुक्ललेशा सोडून बाकीच्या विमानामध्ये सैन्यबद्धामध्ये वगैरे घ्यायचं आणि शुक्ललेशे पद्मलेशेच्या जगण्या अंशाने मरण पावलेला जीव 7-22 कुठे जातो तुम्हीच ना 7-1 तिसरा चौथाचा अंतिम पटलावरती तिथं उत्पन्न आणि पितलेशाच्या जगन्यांशाने मरण पावलेला चेतन 2 लक्षात ठेवायचं मध्यंतर मध्ये आहे सगळे जगन्यान उत्कृष्ट लक्षात पहिल्या दुसऱ्या सर्गामध्ये त्याच्या पहिल्या पटलामध्ये पहिल्या दुसऱ्या सर्गामध्ये किती 11 पटल आहे 31 पटल आहे हे पहिला दुसरा सर्ग 31 पटल आहे त्यातल्या पहिल्या पटलामध्ये तर जगन्य पितलेशा घ्यायची आणि उत्कृष्ट पितलेशा कुठे आहे तिसऱ्या चौथ्या सर्गामध्ये तिथं जे हे आहे पद्मलेशा सोडून घ्यायचं उत्कृष्ट पीत आहे तिथं जगन्य पद्म पद्मलेशा जी आहे ती याच्यामध्ये सांगितलं ना त्याची शेवटच्या पटलामध्ये इंद्रकाच्या जवळच्या श्रेणीबद्ध विमानामध्ये तेजोरेषेच्या उत्कृष्ट अंशानं उत्पन्न होतो आणि तिथं नुसतं सानकवन महेंद्रच घेतलं जगन्यांश पद्मलेशाच्या जगन्यांशाने सानकवन महेंद्र कुठल्या पटलामध्ये वगैरे सांगितलं त्याच्या इंद्रकामध्ये उत्पन्न होत असतात शेवटच्या पटलाच्या इंद्र विमानामध्ये आणि श्रेणीबद्धामध्ये होईल तो पितलेशावाला उत्कृष्ट पितलेशावाला आता पुढं आणि दोन्हीच्या मध्ये पहिलं जगन्याने उत्कृष्ट लक्षात ठेवायचं पितलेशा पहिल्या दुसऱ्या स्वर्गाचं पहिलं पटल आणि उत्कृष्ट पितलेशा तिसऱ्या चौथ्या स्वर्गाच्या अंतिम पटलच्या श्रेणीबद्ध इंद्रकाच्या श्रेणीबद्धामध्ये जवळच्या तिथं उत्पन्न होतो आणि सगळ्या मधल्या पटलामध्ये मध्यम अंशाने नंतर पद्मरेषाच्या जगन्यांशानं तिसऱ्या चौथ्या स्वर्गाच्या अंतिम पटलामध्ये त्या ह्याच्यामध्ये इंद्रकामध्ये घ्यायचं आणि
11 सर्गामध्ये उत्कृष्ट पद्मरेषाने मरण पावलेला जीव जातो. त्याच्या दोन्हीच्या मध्ये मध्यम अंशाने मरण पावलेला जीव उत्पन्न होतो. आणि शुक्ललेशाच्या जगण्या अंशानं 11-12 सर्ग आणि उत्कृष्ट अंशानं सर्वात स्थिती आणि मध्ये सगळं मध्यम अंशाने मरण पावलेलं जीव. आता पुढे नरकामध्ये सांगतात लेशाचा. नरकामध्ये कुठल्या लेशाने मरण पावलेलं जीव नरकामध्ये कुठे उत्पन्न होतो. 524 नंबरची गाथा आहे. किन्नवर सेन मुदा अवधिष्ठानं मी अवर औसमुदा पंचमचरिमति मिस्से मज्जे मज्जे न जायन्ते आता आपण म्हणजे असं बुद्धीने लक्षात ठेवलं तर लवकर लक्षात येईल. आता आपल्याला एवढं तर माहितीये की कुठल्या नरकात कोणती लेशा असते. पहिल्या 3 नरकामध्ये कोणती लेशा असते. कारण त्या खाली खाली नरकामध्ये जाईल तसं काय होणार लेशा वाढत जाणार म्हणजे अशुभ लेशा वाढत जाणार. मग सगळ्यात ज्या अशुभ लेशामध्ये कापत लेशाचा अंश कमी आहे तर त्या पहिल्या 3 नरकामध्ये कोणती आहे कापत लेशा. त्याच्या पुढच्या 2 नरकामध्ये नीलेशा, त्याच्या पुढच्या 2 नरकामध्ये कृष्ण. हे सामान्यपणे. आता त्याच्यामध्ये पण म्हणजे त्या नरकातल्या शेवटच्या नरकामध्ये पुढची लेशा अगोदर सुरू होते. आता कृष्ण लेशा कुठं आहे 6व्या-7व्या नरकामध्ये आणि 5व्याच्या काही भागामध्ये पण आहे. मग कृष्ण लेशाचा सगळ्यात उत्कृष्ट अंशाने मरण पावला तर कुठं जाईल तो 7व्या नरकाचं मधलं जे अवधिस्थान सर्वास्थिती नावाचं अवधिस्थान नावाचं जे पहिलं मधलं बिल आहे ना तिथं उत्पन्न होतं. जसं सर्वास्थितीमध्ये आहे तसं नरकामध्ये अवधिस्थान नावाचं बिल जे आहे ते मध्यभागी तर तिथं 5 बिल आहेत. पटल एकच आहे बिल 5 आहे. एक मध्ये आणि 4 दिशेला 4 असे 5 आहेत. तर जे मध्यभागी नाही ते अवधिस्थान नावाचं इंद्र बीळ आहे इंद्र बीळ आहे. तर तिथं उत्कृष्ट कृष्णलेशाच्या अंशाने मरण पावलेले जीव उत्पन्न होणार. नंतर तर 7वं नरक इथं लिहिलंय महातमप्रभा आणि हे तमप्रभा. हे 7वं नरक आणि 7वं आणि 6वं आणि त्याच्यावर एक 5वं आहे. तर 5व्यामध्ये मिश्रलेश आहे म्हणजे कृष्ण पण आहे आणि नील पण आहे. तर त्या 5व्या ह्याच्यामध्ये पटल किती आहेत 5 पटल आहेत. 5च्या पृथ्वीवर पटल किती आहेत 5 आहे. तर त्यातलं जे शेवटचं पटल आहे तिथं तो कोण होणार कृष्णलेशाचा जगन्यांशवाला त्या ठिकाणी उत्पन्न होणार. कृष्णलेशाचा उत्कृष्ट अंश खाली असणार जगन्यांश वर असणार. तिथं स्वर्गामध्ये जगन्यांश खाली उत्कृष्ट अंश वर उलटे घ्यायचं बरोबर. असं वर 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 शुभ होत जाते आणि खाली खाली अशुभ होत जाते. असं लक्षात ठेवलं की आपल्याला लक्षात येईल. कृष्णलेशा सगळ्यात जास्त तीव्र आहे त्यामुळं 7व्या नरकामध्ये सगळ्यात खालच्या जे पटलाचं जे मधलं इंद्रक आहे त्याच्यामध्ये कृष्णलेशाच्या उत्कृष्ट अंशाने मरण पावलेलं जीव उत्पन्न होतं. तिथं पण लेशा तीच असते. आता पुढे स्वामी अधिकार येणार आहे तर त्या स्वर्गामध्ये त्या नरकामध्ये 30 लेशा आहे आणि 30 लेशेमध्ये मरण पावलेलं जीव तिथं उत्पन्न होतं. आणि कृष्णलेशाचा जगन्यांशाने मरण पावलेला जीव कुठं उत्पन्न होणार 5व्या पृथ्वीच्या शेवटच्या पटलामध्ये. शेवटचा पटल वर येणार का खाली येणार खाली येणार. तर मित्र लोक सगळं चांगलं शिकलंय त्यामुळे सगळ्यांना माहित आहे भूगोल. वरती पहिला पटल मग खाली दुसरा तिसरा चौथा 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा असं खाली खाली जाणार. आपण स्वर्गामध्ये वर वर जाणार. मग शेवटचं पटल म्हणजे खाली येणार. तर हे 5व्या पृथ्वीमध्ये हे
शेवटचं जे पटल आहे इथं उत्कृष्ट जगने काय असणार कृष्णरेषा, आणि तिथं जग कृष्णरेषामध्ये मरण पावलेलं तिथंच उत्पन्न होणार. इथं उत्कृष्ट कृष्णरेषामध्ये मरण पावलेलं जीव इथं उत्पन्न होणार, आणि या दोन्हीच्या मध्ये मध्यम कृष्णरेषेच्या द्वारे उत्पन्न होणार. म्हणजे मध्यम कृष्णरेषामध्ये मरण पावलेले जीव त्या दोन्हीच्या मध्यभागी उत्पन्न होतात. ते 7व्या पृथ्वीमध्ये अजून 4 आहेत, नंतर 6व्या पृथ्वीचं 3 पटल आहेत, आणि 5व्या पृथ्वीचं अंतिम पटलाचं जे प्राणी म्हणजे बाजूच्या ह्याच्यामध्ये उत्पन्न होणार, श्रेणीबद्ध म्हणतात त्याला. ते सांगितलं त्यामध्ये किन्नवरम सेन मुदा अवधीत ठाणमी. कृष्णरेषेच्या उत्कृष्ट अंशानं मरण पावलेले जीव अवधी स्थानामध्ये उत्पन्न होतात. म्हणजे अवधी स्थान नाव आहे त्या चंद्र हे आपलं इंद्रकबीराचं. नंतर अवरांश मुदा जगन अंशानं मरण पावलेले जीव पंचम चरम तिमिस्से 5व्या पृथ्वीच्या अंतिम पटलाचं जे तिमिस्त्र नावाचं इंद्रकबीळ आहे त्याच्यामध्ये उत्पन्न होतात. आणि मध्येनं जायंते, आणि मध्यम अंशामध्ये मेलेले जीव मध्यभागी उत्पन्न, दोन्हीच्या मध्यभागी उत्पन्न होतात. त्याचे नाव आहे ते अवधिस्थान मिश्र वगैरे त्या पटलाची नाव आहे. आता पुढे ते इंद्रकाची पण नाव आहे, ते सगळे नाव आलेले आहेत ते लोकपण ते ह्याच्यावर. कृष्णेशाला 5व्या पृथ्वीच्या अंतिम पटलामध्ये पण सांगितलं ना जगन्य अंशानं. 6व्यामध्ये मध्यम कृष्ण, आणि 7व्याच्या पण 4 जे बाजूचे 4 दिशेला असणारे जे श्रेणीबद्ध आहेत त्याच्यामध्ये पण मध्यम कृष्णरेषा. पुढे आता 525 नंबरची गाथा आहे. नीलोक संसमुदा पंचम अधिन्द्रियम्य अवरमुदा वालुक संपज्जलिदे मज्जेण जायन्ते आता नीललेशाचा उत्कृष्ट कुठं असणार खाली म्हणजे 5व्या पृथ्वीपासून नीललेशा सुरू झाली. त्याच्या अंतिम पटलामध्ये कोणती सांगितली होती जगने कृष्णलेशा सांगितली. त्याचा द्विचरण पटल जे आहे तिथं काय असणार नीललेशाच्या उत्कृष्ट अंशानं मरण पावलेले जीव तिथं उत्पन्न होणार. त्याच्यामध्ये काही इथं पण सांगितलं जे अंतिम पटलामध्ये सगळ्या बिळामध्ये हे नाहीये कृष्णरेषा नाहीये, काही बिळामध्ये नीललेशा पण आहे म्हणून तिथं सांगितलं पुढं. आणि नीललेशेचा उत्कृष्ट अंश खाली 5व्या पृथ्वीच्या द्विचरण पटलापासून घेणार तिथं त्याचा उत्कृष्ट, आणि नीललेशेचा जगन कुठं येणार 3ऱ्या नरकाच्या खालच्या पटलामध्ये, कारण तिथपर्यंत आहे ना. ते 4-5 हे सामान्य रूपाने सांगतात, परंतु 3ऱ्या पृथ्वीमध्ये अंतिम पटलामध्ये पण काय आहे नीललेशा आहे, जगन नीललेशा म्हणून इथं जगन नीललेशा आली. इथं 3य पृथ्वी पटल लिहिलंय, इथं हे अंतिम पटल आहे, इथं जगन्य नीललेशा, आणि त्याच्या द्विचरण पटलामध्ये उत्कृष्ट कापोतलेशा. आता स्वामी सांगताना पण असं सांगते, फक्त तिथं हे मरण पावलेले जीव जातात म्हणजे तिथं पण तीच लेशा आहे, मग ते लेशा असणारे जीव तिथं जाणार. जसं जिथं जाणार तसेच परिणाम शेवटी होणार. बंद सुद्धा तसाच होतो, शेवटी अंतर्मुहूर्त बंद कोणता होतो की पुढच्या ज्या गतीमध्ये उत्पन्न होणार आहे तशीच लेशा होणार, आणि तसाच त्याच गतीचा त्याला बंद होणार शेवटी. म्हणून त्याच्यावर त्या परिणामावरून आपण ओळखतो की बाबा ह्याची गती चांगली झाली, कारण तो परिणाम शांत होते, परिणामाची विशुद्धी होती, सावधान होता, असं ज्यावर आपण अनुमान करतो. तर नीलाच्या उत्कृष्ट अंशानं मरण पावलेले जीव पंचम अंधिदयमी 5व्या पृथ्वीच्या अंध्र नावाचं जे इंद्रक आहे त्याच्यामध्ये उत्पन्न होतात. आणि अवरमुदा वालुक संपज्जन्ते जगन अंशानं मरण पावलेले जीव
वालुका म्हणजे तिसरी पृथ्वी आहे ना, रत्न शर्करा वालुका. तर तिसऱ्या पृथ्वीच्या संप्रज्वलित नावाच्या पटलामध्ये, म्हणजे ती शेवटचं पटल शेवटी आहे ना, हे त्याचं संप्रज्वलित नाव आहे त्याचं पटलाचं, तिथं उत्पन्न होतात. आणि मच्छे ना जायंते, आणि ते दोन्हीच्या मध्ये म्हणजे तिसऱ्या पृथ्वीच्या खाली आणि पाचव्या पृथ्वीच्या शेवटीच्या पटलाच्या वर, विचरण पटलाच्या वर मध्यम अंशानं, नीलदेशीच्या मध्यम अंशानं मिळालेले जीव उत्पन्न होतात. दोन सीमा तेवढ्या लक्षात ठेवायच्या, पाचव्या पृथ्वीचा विचरण पटल आणि तिसऱ्या पृथ्वीचं अंतिम पटल त्याच्यामध्ये. आता कापकलेशाच्या मध्ये मेलेले जीव कुठे उत्पन्न होतात ते सांगतात. वरका ओदौ समुदा संजलितं जानति तदीय निरयस्य सीमन्तम् अवरमुदा मध्ये न जायन्ते आता उत्कृष्ट कापोत्लेश कुठे असणार, इथून सुरू झाली ना, इथून ते पहिल्यापासून ते तर अंतिम पटलामध्ये जगन निलेशा सांगितली होती. आता त्याच्या द्विचरण पटलामध्ये काय येणार, उत्कृष्ट कापोत्लेशा. आणि इथं पण काही अंशामध्ये काही बेळामध्ये आहे. शेवटच्या पटलामध्ये सगळ्या बेळामध्ये जगन्य कापतच ना देश, उत्कृष्ट नीलेशा. जगन नीलेशा सगळ्यामध्ये नाहीये अंतिम पटलामध्ये, त्याच्या काही बिळामध्ये उत्कृष्ट कापोत्लेशा पण आहे. आणि द्विचरण पटलामध्ये तर आहेच कापोत्लेशा, उत्कृष्ट कापोत्लेशा. आणि पहिल्या पृथ्वीच्या पहिल्या पटलामध्ये काय असणार, कापोत्लेशाचा जगन्यांश. आणि त्याच्या सगळ्या मध्य भागामध्ये मध्यम अंशाने मेलेले जीव उत्पन्न होतात. उत्कृष्ट कापोत्लेशाच्या अंशामध्ये मेलेले जीव संज्वलित नावाचं तिसऱ्या नरकाचं द्विचरण पटल आहे, तिथं उत्पन्न होतात. आणि सीमंतम अवरमुदा जगन अंशामध्ये मेलेले जीव पहिल्या पृथ्वीचा पहिला पटल, त्याचं नाव आहे सीमंत, त्या सीमंत इंद्रकामध्ये उत्पन्न होतात. आणि मध्यम अंशाने मेलेले जीव मधल्या सगळ्या पटलामध्ये उत्पन्न होतात, जे पहिल्या पृथ्वीच्या दुसऱ्या पटल्यापासून ते तिसऱ्या पृथ्वीच्या द्विचरण पटलाच्या अगोदरपर्यंत उत्पन्न होतात. म्हणजे हे फक्त एक पटल घ्यायचं वरचं, हे 6वं 7वं 6वं घेतलं की 5व्याच्या अंतिम पटलापर्यंत, पुन्हा एकदा द्विचरण पटलापासून घेतलं की तिसऱ्या पृथ्वीच्या अंतिम पटलापर्यंत, आणि पुन्हा एकदा द्विचरण पासून इथं पहिल्या पटलापर्यंत असे ते लेश मरण. मग त्याच्यामध्ये खाली उत्कृष्ट अंश घेणार आणि वर जगन अंश घेणार. आणि स्वर्गामध्ये घेताना खाली जगन अंश घ्यायचा, वर उत्कृष्ट अंश घ्यायचा. थोडेसे युक्ती पण लक्षात ठेवायला लागतात, म्हणजे काय आपल्याला हे लक्षात राहत नसते, युक्तीने सगळं लक्षात ठेवायचं. वो वहां तक उत्पन्न होता है ना, अंतिम पटल तक नहीं होता है शाही समय दृष्टि ना, उसका मतलब हमारे उत्कृष्ट में ही ये जगन्य कापोत में जन्म लेगा ऐसा नहीं, मध्यम में भी जा सकता है। हाँ मध्यम पटल उसके आयु का बताए ना, कितना बंद करता है। हाँ तीर्थंकर प्रकृति का बंद करने वाला तो 84,000 बताया उसकी आयु बंद। और वो पल्ले का संख्यात्मक भाग ऐसा कुछ है, मुझे याद नहीं आ रहा है पूरा। पल्ले उत्कृष्ट पल्ले का संख्यात्मक भाग तो मोक्ष जाना ही है। हाँ तो यहाँ कितना लिखा है? हाँ उत्कृष्ट पल्ले का संख्यात्मक भाग ही होना चाहिए। अब आगे ये इसका हो गया पृथ्वी
कर्मभूमी मनुष्य तिऱ्यांच्या अधिक में का उत्पन्न होता है वो बता रहे हैं। 527 नंबरची गाथा आहे। किन्न चौकाणं पुण मज्जौ समुदाहु भवनगादितिये पुढवी आऊ वणफळी जीवे सुहवंती खलु जीवा किन्न चौकाण। आता भवनत्रिका मध्ये कोण उत्पन्न होते ते सांगतात। भवनवासी ग्रंथालय ज्योतिष्य तिथं कोणती रेषा असते? पर्याप्त झाल्यानंतर नियमानं पीतलेशाच असते, जगाने पीतलेशा असते। परंतु इथं कोणत्या अंशामध्ये मरण पावलेले जीव, कुठल्या लेशामध्ये मरण पावलेले जीव तिथं जाणार भवनत्रिकामध्ये? तर मनुष्य आणि तिर्यंच 3 अशुभ लेशामध्ये मरण पावलेले कर्मभूमीतले जीव तिथं उत्पन्न होणार भवनत्रिकामध्ये। आणि भोगभूमीतले जीव पण ह्याच्यामध्ये उत्पन्न होतात स्वर्गामध्ये। तर भोगभूमीमध्ये नियमाने शुभ लेशाचं असते, तर तिथं त्या पीत लेशामध्ये मरण पावलेले जीव ते भवनत्रिकामध्ये उत्पन्न होतात। म्हणून पीतलेशाच्या तेजोरेषेचा मध्यम अंश घेतला त्यांनी। तेजोरेषेचा मध्यम अंशामध्ये मेलेले भोगभूमीतले तिर्यंजनी मनुष्य मिथ्या दृष्टी ते भवनत्रिकामध्ये उत्पन्न होतात। आणि इतर कृष्ण नील कापत 3 अशुभ लेशेमध्ये मरण पावलेले कर्मभूमीतले तिर्यंजनी मनुष्य हे भवनत्रिकामध्ये उत्पन्न होतात। म्हणजे तिथं भवनत्रिकामध्ये अपर्याप्त अवस्थेत 3 अशुभ लेशा आणि भोगभूमीतले जे उत्पन्न होतात त्यांच्यापेक्षा तेजोलेशा, ते 4 लेशा असतात तिथं अपर्याप्त अवस्थेमध्ये। मिथ्या दृष्टी असेल तर भवनत्रिकामध्ये जातात आणि सम्यक दृष्टी असेल तर पहिल्या दुसऱ्या स्वर्गात जातात, असा नियम आहे। भोगभूमीमध्ये 3 शुभलेशाच आहेत, म्हणून तिथला पीतलेशाच्या मध्यम अंशाने मेलेले जीव ते भवनत्रिकामध्ये मिथ्या दृष्टी जीवच भवनत्रिकामध्ये उत्पन्न होणार। आणि मनुष्य आणि तिर्यंच्या कर्मभूमीतले जीव 3 अशुभलेशामध्ये मरण पावले, म्हणजे भवनत्रिकामध्ये जन्म घेताना तिथं शुभलेशामध्ये मरण होणार नाही, अशुभलेशामध्ये मरण होणार। आणि तिथं जाऊन गेल्यानंतर पण अपर्याप्त अवस्थेपर्यंत अशुभलेशा असणार, पर्याप्त झाल्यानंतर पीतलेशा नियम। वैमानिक देवाला जसा नियम आहे की ज्या ह्याच्यातूनच गेले तिथं 30 लेशा, भवनत्रिक देवाला कमी अपर्याप्त अवस्थेत 3 अशुभलेशा असतात, कारण ते कर्मभूमीतले मनुष्य आणि तिर्यंच्या पेक्षा कर्मभूमीतले मनुष्य आणि तिर्यंचे मरताना अशुभलेशा असणार, तिथे गेल्यावर पण अपर्याप्त अवस्थेत अशुभलेशा असणार। आणि भोगभूमीतले जीव तिथं तेजोलेशा घेऊन जाणार। भोगभूमीतले पद्मा आणि शुक्ललेशामध्ये त्याचा होणारच नाही ना, त्यांचं तेजोलेशामध्येच मरण होणार, तेजोलेशामध्येच मरण होणार त्यांचं, तेजोलेशामध्येच की। पहिल्या दुसऱ्या स्वर्गात जाणार ना, पहिल्या दुसऱ्या स्वर्गापर्यंतच उत्पन्न होतात ना, मग त्यांची वरची लेशा कशी असणार? ज्या रेषामध्ये मरण पावलं तिथे उत्पन्न होणार ना त्याची। भोगभूमीमध्ये आयुष्यभर एकच लेशा नाही 3 असतात ना शुभलेशा, पद्म शुभ 3 शुभलेशामध्ये चेंज होत। त्यामध्ये जे चौकडी देणं आहे की कृष्ण नील कापडचा मध्यम आणि जगन्य पीठ, त्याच्यामध्ये 4 लाईन सांगितलेले आहेत। मग ते जगन्य पीठ आहे देवाई बांधणार ना, बांधू शकतो ना, किंवा त्याच्यामध्ये देवाईच बांधत असं नाही, देव वगैरे बांधतील तर ते तिर्यंचे मनुष्य पण बांधणार। आणि नाट्य तर नाहीच बांधतात पितलेशामध्ये।
दूध वगैरे ते अनंत आणि म्हणजे प्रत्येक संयोगाच्या अपेक्षेने घ्यायचं का हे सगळं आहे. नाही नाही, असं नाही लावायचं तिथे. ते शक्ती च्या अपेक्षेने 4 स्थानं केलेले आहेत. कशांच्या शक्तीच्या अपेक्षेनं. जास्त शक्तीचं ते पृथ्वी. हा, तर जे कशाची शक्तीचे जे असतात अविभाग प्रतीचे ते पहिल्या शिलाभेदमध्ये घेतले आणि पृथ्वी भेदामध्ये, दोन्ही भेदामध्ये. त्याचं ते कारण सांगितलं ना, कारण का अनंतानुबंधी म्हणजे फक्त हे लावलं तर पुढं मग पृथ्वीमध्ये अनंतानुबंधी नाही असं होईल ना अर्थ. तर तसं नाही आहे ते अनंतानुबंधी अधिक जे आहेत ते कुठल्या गुणाचा घात करतात ह्याच्या अपेक्षेने ते कशाचे भेद केलेले आहेत. आणि हे कशाच्या अंशाच्या अपेक्षेने भेद आहेत, म्हणजे शक्ती अंशाच्या अपेक्षेने, कशांची जी शक्ती आहे त्या अपेक्षेने. पण आपण उदाहरण देताना ते देताना दिली की अनंतानुबंधीचं कशात असं असतं तर शिला. हा, तसं ते त्याला उपमा दिल्या जातात, परंतु हे जे अंश आहे ते तसं लावायचं नाही. लावलं तर काय काय त्याच्यामध्ये आहे तर म्हणजे सगळे पॉईंट लक्षात नाही, म्हणजे तसं लावलं तर की काय काय अडचणी येतात ते त्याच्यामध्ये हे आहे. कारण तिथं नंतर परत सांगतो तसं लावायचं नाही ते. आपलं मनुष्य आणि स्त्रियांचं 4 लेश, कृष्णादी 4 लेशेमध्ये मरण पावलेले ते कुठं उत्पन्न होतात, भवनत्रिकामध्ये उत्पन्न होतात, मध्यम अंशामध्ये मरण पावलेले. आणि पूर्वी आऊ वनफै जीवेस हवंती खरुजीवा. आणि कृष्णादी 4 लेशामध्येच मरण पावलेले जीव पृथ्वी, आऊ म्हणजे जलकायिक आणि वनफाजिकायिकामध्ये उत्पन्न होतात. म्हणजे कसं लावणार आता, कृष्णनील कापोत हे मनुष्य कर्मभूमीतले मनुष्य आणि स्त्रियांचे ते त्या लेशीमध्ये मरून कुठं उत्पन्न होऊ शकतात, एकेंद्रियामध्ये, पृथ्वी, पाणी आणि वनस्पती कायकामध्ये. आणि भवनत्रिक आणि सौदर्मेशान स्वर्गातले जीव तेजोलेशामध्ये मरण पावलेले ते कुठं उत्पन्न होणार, पृथ्वी, पाणी आणि अग्नीमध्ये. त्या पृथ्वी, पाणी आणि वनस्पती प्रत्येक वनस्पतीमध्ये उत्पन्न होतात. म्हणून कृष्णादी 4 लेशामध्ये मरण पावलेले जीव एकत्र घेतलं त्यांच्याकडे, परंतु ते ओळीने लावायचं तसं. कारण का इथला मनुष्य आणि स्त्रियांच्या तेजोलेशामध्ये मरण पावलेलं तो एकेंद्रामध्ये उत्पन्न होणार नाही. परंतु स्वर्गातले देव जे आहेत ते तेजोलेशामध्ये मरण केलेले ते एकेंद्रामध्ये उत्पन्न होतील. इथले जे कर्मभूमीतले मनुष्य आणि स्त्रियांचे नियमानं अशुभलेशा घेऊनच जाणार कुठं, एकेंद्रामध्ये. कुठं पण इथं हा नियमच आहे, नियमानं जिथं अशुभलेशामध्ये मेलेले जीव पहिल्या गुणस्थानामध्ये मिथ्यादृष्टीचे आहेत 3 अशुभलेशात असतात नियमानं, कुणाला, मनुष्य आणि स्त्रियांच्या. मग एकेंद्रियामध्ये पण तिथं अशुभलेशाच आहे ना, म्हणून अशुभलेशामध्ये मरण पावलेलेच जाणार तिथं. फक्त देवांच्या अपेक्षेनं तेजोलेशा घेऊन तिथं उत्पन्न होतात. कृष्णादी चतुर्लेशा मध्यमांश मृत तिर्यक मनुष्य भुवनत्रय सौधर्मेशां मिथ्यादृष्टे बादर पर्याप्त पृथ्वी कायकेशु. म्हणजे तसं भेद केला नाही तर कुठल्या देशामध्ये एक मिनिट, मला म्हणजे ती शंका, मला वाटलं तसं ह्याने लावलं नाही, खरं थोडं हे घेतलं. यहाँ का पिछलेश वाला कैसे जाएगा केंद्र में, क्योंकि नियम से वहाँ पर अशुभलेशा ही होती है एक केंद्रियों में. भले मरण करते समय देवों में तेजोलेशा होगी, लेकिन मरण करने के बाद एक केंद्र में पैदा होगा तो वहाँ नियम से अशुभलेशा ही होगी. देवों के लिए तो लिखा है ना, तो लेकिन यहाँ वहाँ पर क्या है, लेशा बदलती नहीं है, इससे वहाँ पर तेजोलेशा रहेगी. लेकिन यहाँ तो लेशा परिवर्तन हो सकता है, तो मरते समय तेजोलेशा वाला कैसे जाएगा एक केंद्र में. मनुष्य स्त्रियांचं मरते समय तेजपीत लेशा है तो एक केंद्र में नहीं जाएगा,
शुभलेशम में ऐसे उन्होंने सामान्य से लगाया है, लेकिन वहां पर ऐसा भेद करना पड़ेगा मेरे दृष्टि से कि कृष्ण भवनत्रिका और सौदर्मेशान स्वर्ग के देव तेजोलेशा में मरण करके पृथ्वी पानी और वनस्पति का एक में उत्पन्न होते हैं, लेकिन कर्मभूमि मनुष्य त्रियंच वाशुक्लेशा में मरण करके एक केंद्र में उत्पन्न होंगे, पृथ्वी पानी और वनस्पति में उत्पन्न होंगे। तेजोलेशा वाले नहीं होंगे वहां पर, लेकिन वो सामान्य सभी जीव एकत्र लिए ना, इसलिए कृष्णादि 4 लेशा में मरण किए जीव, कृष्णादि 4 लेशामध्ये मरण पावलेले जीव पृथ्वी पाणी आणि वनस्पती काय एकामध्ये उत्पन्न होतात असं लिहिलं त्यांनी। खाली त्याने दिलेचे भवनत्रयादि जीवंगळपेक्षा एणिल्लू तेजोलेशा संभव अरे म्हणजे वेगळे खुलासा करण्यासाठी दिलं भवनत्रयादिकाच्या अपेक्षेने तेजोलेशा संभव आहे, म्हणजे याचा अर्थ मनुष्य त्यांच्यामध्ये नाही। तेजोलेशा किस अपेक्षा से केंद्र में जो उत्पन्न होने वाला है वो भवनत्रिका और सौदर्मेशान स्वर्ग की अपेक्षा है। काय झालं लक्षात आलं का? काय लक्षात आलं? मनुष्य आणि तिर्यंच्या 3 अशुभलेशेमध्येच ते पृथ्वी जल वनस्पती होणार. पितलेशा असेल तर ते तिथंच उत्पन्न होत नाही. पण तर देव आहेत ते पितलेशेमध्ये मरण करून पृथ्वी जल आणि वनस्पती घेतले, जे कृष्णादी 4 लेशा हे सगळ्या जीवांच्या अपेक्षेने एकत्र घेतले, तर त्यातले मनुष्य त्यांच्यामध्ये 3 अशुभच लावायचे आणि भवनत्रिका आणि सौदर्मेशांमध्ये ते पेतलेशा, म्हणजे तिथं मरण केलेले जीव तिथं उत्पन्न होतात। तेजोलेशा त्यांच्या अपेक्षेने आहे आणि 3 अशुभलेशा मनुष्य त्यांच्या आता ते कसं आहे ते म्हणून इथं अपवाद येतो, कुठं सौदर्मेशान स्वर्गामध्ये तेजोलेशा आहे आणि मरून ज्या केंद्रामध्ये जाईल त्याला तिथं तेजोलेशा नाही, तिथं अशुभलेशा होणार, मग तिथं बदलत, मग तिथं का होत नाही तर तिथं ते परिवर्तन होत नाही ना लेशेचं स्वर्गामध्ये, म्हणून ते तेजोलेशामध्येच मरण करतात। आता पुढं किन्नतियाणं मज्जिम औसमुदाते वाहुवियलेषु सुरनिरया सगलेस्सहि नरतिर्यं जानति सगजोगम् किन्नतियाणं मध्यम अंशमुदा कृष्ण 3 अशुभलेशाच्या मध्यम अंशामध्ये मरण पावलेले जीव तेवु वाहू वेलेसु तेजो काही वायू काही आणि विकलत्रय म्हणजे द्विंद्रिय त्रिंद्रिय आणि चतुंद्रियामध्ये आणि वेलेसु उत्पन्न होतात। असंज्ञाने साधारण वनस्पती पण घेतले त्यांनी टीकेमध्ये, तिथं तो शब्द आला नाही तिथं, परंतु तिथं त्याच्यामध्ये घ्यायचा तेजकायिक वायुकायिक विकलत्रय आणि असंज्ञी पंचेंद्रिय आणि साधारण वनस्पती यांच्यामध्ये उत्पन्न, म्हणजे 3 अशुभलेशामध्येच मरण पावले, कारण हे देवदत्त उत्पन्न होत नाही तिथं। अग्निकायिक आणि वायुकायिक आणि साधारण वनस्पतीमध्ये देव उत्पन्न होत नाही, म्हणून तेजोलेशामध्ये मरण केलेले जीव तिथं उत्पन्न होत नाही, म्हणून 3 अशुभलेशामध्ये मरण पावलेले जीव, मध्यम अंशामध्ये मरण पावलेले जीव, तेजकायिक वायुकायिक आणि विकलमध्ये सगळं घ्यायचं, द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय असंज्ञी पंचेंद्रिय पण घ्यायचं। विकलत्रय म्हटलं नाही, विकलत्रय म्हटलं तर 3च येतात, द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय, आणि विकल म्हटलं की असंज्ञी पंचेंद्रिय पण येतो त्याच्यामध्ये, आणि साधारण वनस्पती पण घ्यायचं, नाव लिहिलं नाही तिथं, साधारण वनस्पतीमध्ये उत्पन्न होतात, म्हणजे तिथं उत्पन्न होणारे जीव अशुभलेशामध्येच होणार। स्वरनिरया सगलेस्सहि नरतिर्यं जानति सगजोगम। आता देव आणि नारकी मरण करून कुठे जातात तर आपल्या लेशीच्या द्वारे
आपल्या योग्य अशा मनुष्य आणि तिऱ्यांच्यामध्ये उत्पन्न होतात. म्हणजे देव जे आहे ते आपापल्या लेश अनुसरून त्या मनुष्य आणि तिऱ्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्या त्या लेशामध्येच मरण पावणार आणि ती लेशा घेऊनच तिथं मनुष्य तिऱ्यांच्यामध्ये जाणार. परंतु तेवढं लक्षात ठेवायचं, आता मिथ्या दृष्टी झाला समजा, स्वर्गातले देव मिथ्या दृष्टी आहेत तर तिथंच लगेच लेशा बदलणार मनुष्य तिऱ्यांच्यामध्ये गेलं की. म्हणजे तिथं अशुभ लेशाच असते नियमानं. मनुष्य तिऱ्यांच्यामध्ये अपर्याप्त अवस्थेत नियमानं अशुभ लेशा असते आणि स्वर्गामध्ये मरण पावला तर कुठली लेशा असते? शुभ लेशा. तिथे शुभ लेशामध्ये मरण करणार परंतु शुभ लेशामध्ये उत्पन्न होणार नाही. तिथे अशुभ लेशामध्ये उत्पन्न होणार. अशुभ लेशा असणार. लगेच मरण पावलं की अशुभ लेशा होणार. म्हणजे सामान्य नियम सांगितला त्यांनी, फक्त आपापल्या योग्य अशा मनुष्य तिऱ्यांच्यामध्ये उत्पन्न होतात परंतु तिथं हे लावायचं. कारण का नियम दिलेला आहे की मनुष्य आणि तिऱ्यांचे मिथ्या दृष्टी अवस्थेत त्यांना 3 अशुभ लेशाच असतात. त्यामुळे मग तिथं मरण गेल्यानंतर इथं गेल्यावर अशुभ लेशाच होणार ना त्यांची. ते स्वर्गात शुभ लेशा होती परंतु तिथं मरून गेला की लगेच त्याच्या लेशा परिवर्तन होऊन शुभ लेशेचं अशुभ लेशेमध्ये रूपांतर होणार. कुठं? अपर्याप्त अवस्थेत अशुभ लेशाच होणार नियमानं. नंतर पर्याप्त झाल्यानंतर साई लेशामध्ये परिवर्तन होऊ शकतं. पर्याप्त झाल्यावर होणार परिवर्तन. अशा प्रकारे गती अधिकार इथं संपलेला आहे. गती अधिकार पूर्ण झाला. आता पुढं स्वामी अधिकार आहे. म्हणजे स्वामी अधिकारामध्ये पण तेच असणार आहे. कारण का कसं की त्या त्या अंशामध्ये मिळलेले जे तिथे तिथं उत्पन्न होतात. मग ते तिथं स्वर्गाधिकामध्ये 30 लेशा असते जिथं आपण आता लावलं ते जसं लावलं ना. पहिल्या स्वर्गामध्ये जगन्य 30 लेशा, तिसऱ्या चौथ्या स्वर्गाच्या वर्गामध्ये उत्कृष्ट 30 लेशा वगैरे. हाँ हाँ 11-12 बजे होंगे आपका दर्शन नहीं मिला. स्वामी अधिकार आहे घेऊया ना थोडं. काऊ 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 नीला नीलाय नील किन्नाय नीला नीलाय नील किन्नाय किन्नाय परम किन्ना किन्नाय परम किन्ना लेसा पडमादि पुडवीनम लेसा पडमादि पुडवीनम काऊ 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 नीला नीलाय नील किन्नाय किन्नाय परम किन्ना लेसा पडमादि पुडवीनम. काऊ काऊ कावळ्यात बोलायचं काऊ काऊ. काऊ म्हणजे कापत लेशा. पहिल्या पृथ्वीमध्ये ओळीने लावायचं तिथं. आता आपण बघितलीच ती त्या त्या अंशामध्ये मिळेल जे तिथं उत्पन्न होतात ना सांगितलं. आता पहिल्या पृथ्वीमध्ये कोणती लेशा आहे? कापूर. दुसऱ्यामध्ये कापूर. इथं काही मिक्स नाहीये, हे दोन्ही प्युअर कापतच लेशा आहे. तिसऱ्या पृथ्वीमध्ये विचारत पटलांबापर्यंत कापत लेशा आणि अंतिम पटलामध्ये नील लेशा आहे. म्हणून तिथं काऊ नीला लावायचं. काय लावायचं? काऊ नीला. कापत लेशा आणि नील लेशा कुठं? तिसऱ्या पृथ्वीमध्ये. आणि चौथ्यामध्ये फक्त नीला नील लेशा, तिथं पण मिक्स नाहीये. पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये काही मिक्स नाही, 6व्यामध्ये मिक्स नाही. तिसऱ्यामध्ये आणि 5व्यामध्ये काय नरकामध्ये 2 लेशा मिक्स. तर 5व्या पृथ्वीमध्ये काय? नीला नील किन्ना म्हणजे द्विचरण पटलांपर्यंत नील लेशा आणि अंतर पटलामध्ये कृष्ण लेशा.
त्याचा अंतिम खंड आहे कृष्णलेश आहे कृष्णलेश आणि द्विचरण पटलापर्यंत नीललेश आहे. आणि 6व्या पृथ्वीमध्ये किन्ना कृष्णलेश आणि 7व्यामध्ये परमकिन्ना सगळ्यात परम उत्कृष्ट कृष्णलेश. असं पडमादी पुढवीन प्रथमादी पृथ्वीमध्ये ही लेश आहे. त्या लेशीचे ते स्वामी आहेत. कोणत्या नरकामध्ये कोणते ते पहिलं 2 वेगळं घ्यायचं. काऊ काऊ घ्यायचं, मग काऊ नीला घ्यायचं, मग नीला, मग नील किन्ना, मग किन्ना आणि परम किन्ना असे 7 ग्रुप लक्षात ठेवायचे. कापत 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 नील 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 कृष्ण कृष्ण आणि कृष्ण परम कृष्ण असे 7 नरकामध्ये हे लेशेचे स्वामी आहेत. म्हणजे तो ती लेशा आहे त्यांना. आता पुढं मनुष्य तिरेंच्यामध्ये कोणती लेश आहे ते सांगतात. स्वामी अधिकार चालू नरतिरियाणम ओघो इगी विगले तिन्नी चौ असन्निस सन्नि अपुण्डगमिच्छे सासन सम्मेवि असुहतियम् नरतिर्याणम ओघो मनुष्य आणि तिरेंच्यामध्ये ओघाप्रमाणे म्हणजे 6 लेशा आहेत. मनुष्य तिरेंच्यामध्ये 6 लेशा आहेत. त्यामध्ये पुन्हा आता विशेष सांगतात की तिरेंच्यामध्ये एकेंद्रिय आणि विकलत्र्यामध्ये कोणती लेशा आहे. तिन्ही ते 3 अशुभ लेशाच आहेत. एकेंद्रियामध्ये आणि विकलत्र्यामध्ये 3 अशुभ लेशाच असतात. चौ असन्निस आणि असौदी पंचेंद्रियामध्ये इथं 4 लेशा सांगितल्या. 3 अशुभ तर आहेत आणि कापत लेशा नाही आपले पित्त लेशाचा जगण्याश पण तिथं आहे. कारण का असौदी पंचेंद्रिय सुद्धा भवनत्रिकामध्ये भवनवासी आणि व्यंतरामध्ये उत्पन्न होतो. ज्योतिषकामध्ये नाही उत्पन्न होतो. तर असौदी पंचेंद्रिय जीवाच्या अपेक्षेने असौदी पंचेंद्रिय जीव जर भवनवासी आणि व्यंतरवासीचा आयु बांधू शकतो ना तर त्याच्या रेषामध्येच बांधले जाते ते आयु. म्हणून तिथे त्यांचे जगण्य कापत आपले पित्त लेशा पण आहे. असौदी पंचेंद्रियामध्ये किती लेशा 4 3 अशुभ आणि 1 पित्त लेशा. आणि सन्नी अपुण्डगमिच्छे संज्ञी अपर्याप्त पंचेंद्रिय संज्ञी पंचेंद्रिय परंतु अपर्याप्त अवस्थेमध्ये लब्ध पर्याप्त असो किंवा निवृत्ती पर्याप्त असो अपर्याप्त अवस्थेमध्ये आणि मिथ्या दृष्टीमध्ये अपर्याप्त तो संज्ञा पर्याप्त मिथ्या दृष्टीमध्ये आणि साधन समय दृष्टीमध्ये संज्ञा पर्याप्तच लावायचं. काय नियमानं तिथं पण 3 अशुभ लेशाच म्हणून सांगितलं ना की नियमानं मनुष्यांतील यांच्यामध्ये अपर्याप्त अवस्थेत मिथ्या दृष्टीने साधन गुणस्थानामध्ये अशुभ लेशाच असतात. पण स्वर्गातनं मरून जरी तिथं आले तरी लगेच त्यांचं क्लेशा परिवर्तन होऊन काय होणार अशुभ लेशा होणार. हा नियमच आहे. हा हा आणि कृष्णनीरमध्ये पण मरण पावेल तर दुसरीकडे मनुष्य यांच्यामध्ये जाईल ना. हा देवामध्ये जाताना कापायच्या पितलेशामध्ये जाणार नरकात जाताना कापत लेशामध्ये जाणार आणि सामान्य मनुष्य यांच्यामध्ये गेलं तर तिन्ही कुठल्या अशुभ लेशामध्ये जाऊ शकतात. हे नियम लक्षात ठेवायचे म्हणजे आपल्याला कुठं पण हे होतील जमिनीवर. एकेंद्रिय विकलत्र्यामध्ये किती लेशा सांगितल्या 3 अशुभ लेशा. असौज्ञी पंचेंद्रियामध्ये 4 लेशा 3 अशुभ आणि पित्त लेशा. आणि असौज्ञी पंचेंद्रिय अपर्याप्त अवस्थेमध्ये नियमाने मिथ्या दृष्टी आणि साधन मध्ये 3 अशुभ लेशा असतात. सम्य दृष्टीमध्ये
सायलेश असतो सांगते पूर्ण. ते दुसऱ्या गुणस्थानाचं सांगितलं त्याने. तिऱ्यांच्या मनुष्यामध्ये उपशम सम्यक्त्वातूनच दुसऱ्यामध्ये येतो की नाही. सम्यक्त्व काळामध्ये दुसऱ्या गुणस्थानात येतो आणि दुसऱ्या गुणस्थानात आला आणि तिथं मरण पावला तर त्या शुभेच्छेमध्ये तो जाणारा पर्याप्त अवस्था. पुढं हा सौदी अपर्याप्त मनुष्याने ते असणार ना अपर्याप्त देवनाथ पण असतात परंतु ते लावायचं नाही तिथं. इथं मनुष्याने यांच्यामध्ये लावायचं. ते नियमानं अपर्याप्त मिथ्या दृष्टी आणि सासातन गुणस्थानामध्ये अशुभ 3 लेशात असणार. शुभलेश असणार नाही. किती तो मंद कशा असला भले 9व्या ग्रहातून आला तरी सुद्धा त्याला हे झालं की अशुभ लेश. हिंदुस्तान वाला है ना वासुदेव है तो से मिथ्या तो आया शास्त्र में आया तो उसके तुरंत अशुभ हाँ मरण होने के बाद तुरंत अपर्याप्त लेकिन वो अपर्याप्त उपशम सम्यक तो के विराधक सासाधन समय दृष्टि के अपर्याप्त अवस्था में अशुभलेशा होती है. काय म्हटलं सायलेश आहेत. 1 ते 4 गुणस्थानापर्यंत सायलेश आहेत ना. परंतु अपर्याप्त अवस्थेत त्याला अशुभ केलेले असणार. दुसऱ्या गुणस्थानावरती असला तरी आणि पहिला अपर्याप्त अवस्थेमध्ये निवृत्ती पर्याप्त अवस्था असो किंवा लब्ध पर्याप्त त्याचं ते अशुभ लेशाचं असणार. हा दुसऱ्या गुणात निवृत्ती पर्याप्तकाच्या अपेक्षा लब्ध पर्याप्तकाच्या अपेक्षा नाही. दुसऱ्या गुणस्थानावरती जो अपर्याप्त असेल तो गुण असणार निवृत्ती पर्याप्तक असणार. तो लब्ध पर्याप्तक असणार नाही ना. लब्ध पर्याप्तकाचा एकच गुणस्थान आहे मिथ्या दृष्टी. समय दृष्टी आहे तो दुसऱ्या गुणस्थानात आला आणि तिथं तो मरण पावला तर 3 अशुभ लेशामध्ये मरून तो पुढं अपर्याप्तामध्ये उत्पन्न होणार. म्हणजे देवगती करेल म्हणजे जाणार आहे. सासातन गुणस्थानामध्ये उत्पन्न झालं तर ते काळ शुभलेश आहे. हा त्यामुळे तो बघत आहे. अशुभ लेशामध्ये तो भवनत्रिकामध्ये उत्पन्न अशुभ लेशामध्ये इथं त्यांनी खरं ते अपर्याप्त अवस्थेतली लेशा सांगितली. तो मरून तो दुसऱ्या गुणस्थानावरती पुढे गेला तर तो अपर्याप्त आहे ना. तो देवामध्ये अशुभ लेशा कशी असणार. तिथं नाहीच की अशुभ लेशा. भवनत्रिकामध्ये पण भवनवासी भवनत्रिक में यदि वो गया तो उसको वहां पर अशुभ लेशा ही होगी ऐसा. घोटाळा करू नका परत. अपर्याप्त अवस्था लावायची म्हणजे मिथ्यात्व अपर्याप्त अवस्था आणि साधकांची अपर्याप्त अवस्था याच्यामध्ये 3 अशुभ लेशात असणार नियमाने. म्हणजे त्या गुणस्थानामध्ये त्या देशामध्ये मरून तिथं जाणार तो म्हणजे तो जीव तिथं गेला कुठं मिथ्यात्वामध्ये तर तिथं कुठली लेश होणार त्यांना अशुभ लेश होणार. निवृत्ती पर्यंत असं लब्ध पर्यंत पण मनुष्याने त्यांचं लावायचं ते होणार की नाही. पुढं लेशाने मला मेला तेच लेशा घेऊन येणार ना. हा
इथं आल्यावर पण अंतर्मुक्त तीच लेशा असणार, परंतु स्वर्गातून तसं होणार नाही. स्वर्गात शुभ लेशा असणार आणि मरण करून इथं आला की त्याला अशुभ लेशा होणार. तेच म्हणून काही असे अपवाद आहेत ते लक्षात ठेवा. जे आपण ती लेशा घेऊन गेला की तिथं तीच लेशा असते असं लावतो पण नाही. ते फक्त स्वर्गामधल्या शुभलेशामध्ये मरण पावलेला जीव मनुष्य तिऱ्यांच्यात उत्पन्न झाला मिथ्या दृष्टीमध्ये, तर तिथं अशुभ लेशामध्ये परिवर्तन होणार त्याचं. ईश्वर नष्ट होकर हा देव परिवारातील घर आला अशुद्ध हा नटलेशा नष्ट नष्ट होकर के स्वर्ग में लेशा नष्ट होकर के आता है. 531 वाचायचे ना आपल्याला. 531 नंबरची घाते. भोगा पुण्यग सम्मे काउस जहन्नियम हवे नियमा सम्मेवामिच्छेवा वज्जते तिन्नि सुहलेसा भोगभूमीमध्ये कोणती रेषा असते ते सांगतात. भोगभूमीमध्ये रेषेचा स्वामी कोण आहे? भोग अपुण्यग सम्मे. भोगभूमीमध्ये निवृत्ती पर्याप्त सम्यक दृष्टीमध्ये तिथं नियमानं कापोतलेशेचा जगणे अंश, कापोतलेशेचा जगणे अंश असतो. आणि काउस्त जहन्नियम हवे नियमा सम्मेवा मिच्छेवा म्हणजे मिथ्यात्वात असेल तर तिना शुभलेशाला वाटते. सम्य दृष्टि नहीं तो कापोतलेश का जगन अंश कहा, लेकिन यदि मिथ्या दृष्टि होगा तो भोगभूमि में वो पश्चाते बराबर है, लेकिन सम्मेवामिच्छेवा पज्यते तिन्नि स्वरेसा. सम्यक दृष्टि हो या मिथ्या दृष्टि हो, पर्याप्त होने पर नियम से 3 शुभलेशा ही होती है. तो कापोतलेशा का जगनांश केवल सम्यक दृष्टि को लगाना या मिथ्या दृष्टि को लगाना? मिथ्या दृष्टि से सांगितलंच आहे त्याने. आणि भोगभूमि में यदि मिथ्या दृष्टि पैदा होता है ना, एक शाही समय दृष्टि की बात है. शाही समय दृष्टि उत्पन्न हुआ भोगभूमि में, उसको नियम से कापोतलेशा का जगनांश होता है. लेकिन भोगभूमि में जो मिथ्या दृष्टि उत्पन्न होते हैं उनको 3 अशुभ लेशाएं लगानी पड़ेगी. फिर 3 अशुभ लेशा होती है. सामान्य बताया ना, मनुष्य और तिर्यंच में मिथ्यात्व अवस्था में 3 अशुभ लेशाएं होती हैं. और पर्याप्त होने पर सम्य दृष्टि हो या मिथ्या दृष्टि हो, उसको नियम से 3 शुभ लेशा होती है. भोगभूमि में 6 लेशा घटित की है ना, 3 अपर्याप्त अवस्थेत 3 अशुभ लेशा घटवलेत का? इन्होंने ये दिया है ना, वो तो संभव नहीं है ना. वेदक से मतलब कृत्य वेदक लगाना पड़ेगा. इन्होंने दिया है जिस कर्म भूमि तिर्यंचा मनुष्य ने, इसमें भी संस्कृत में भी है, पहले तिर्यंचा मनुष्य का बंध किया, पीछे शायिक समेत में वेदक समेत को स्वीकार करके मरा, तो उसकी उत्पत्ति वहाँ कापोतलेशा के जगन अंश से होती है. लेकिन वेदक समेत तो कृत्य वेदक ही लगाना पड़ेगा. सामान्य वेदक तो उत्पन्न नहीं होता है. अतः उसके योग्य संतोष परिणाम होते हैं. पर्याप्त होने पर भोगभूमि में सम्य दृष्टि को अथवा मिथ्या दृष्टि 3 शुभ लेशा ही होती है. अब प्रश्न खाली बना रहा कि भोगभूमि में मिथ्या दृष्टि उत्पन्न होता है, तो वह अपर्याप्त अवस्था में कौन सी लेशा होगी? उसको निवृत्त पर्याप्त अवस्था में. सम्य दृष्टि को कापोतलेशा का जगनांश ऐसा कहा,
मिथ्या दृष्टि को पॉजिटिव ना शुभेच्छा एक बार कर्मकांड दिया इसमें चार्ट देखना पड़ेगा एक छोले से घटे कैसे होंगे छोले छोले वही देखना हाँ बात देख कल बता देंगे देख करके लाशुलेशा दूसरी 3 होगी क्या उसको परत अवस्था में देखना बाकी जो देखेंगे जाना हा मी शुद्ध जीव आहे शुद्ध जीव म्हणजे परद्रव्यापासून परभावापासून भिन्न प्युअर जीव ज्यामध्ये अन्य कोणत्याही द्रव्याचे मिश्रण नाही किंवा दुसऱ्या द्रव्याच्या निमित्ताने होणारे भाव नाही त्याला शुद्ध जीव म्हणतात हा मी अनादि अनंत एक ध्रुव जीव शुद्ध जीव आहे या माझ्या ध्रुव शुद्ध स्वभावामध्ये कशाय नाही योग नाही तर लेशा तर कुठून असणार आम्ही अकशाही ते योग स्वरूप आहे निर्योग स्वरूपी आहे या माझ्या ध्रुव स्वभावात विभावांना कशांना जागा नाहीच कारण नाहीच जे कशा आहेत ते औपाधिक भाव आहेत ते मूळ स्वभाव भाव नाही मार्गणा सुद्धा ह्या औपाधिक भाव आहेत पुनस्थान मार्गणा या सर्वांच्या विचाराने रहित या सर्वांच्या अतीत आम्ही अनादि अनंत शुद्ध ध्रुव अखंड परमपरिणामी भाव स्वरूप आहे शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप संपत्ति